नमस्कार, मी मीना कवडे। मी एक काका आलेले, कुठून आलेले काका तुम्ही? कॅमेरी चौक, छत्रपती संभाजीनगर। तर आपण यांचा पण घेऊया। तर मुलगा काय करतोय काका तुमचा? मुलगा माझा गाडी खरेदी विक्रीचा धंदा व्यवसाय। आणि कास्ट कोणती तुमची? काथारवानी। काथारवानी। मुलाचं शिक्षण काय झालेलं आहे? BA झाले। BA झालेलं आहे। तर कुठं राहता तुम्ही? कॅमेरी चौक। कॅमेरी चौक म्हणजे औरंगाबादलाच? औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर। संभाजी, हां, ओके। तर तुमचं म्हणजे तुम्ही काय करता? मी स्वतः आता घरी बसाय रेस्टमध्ये रिटायर झालेलो। हो का? तर मग तुमच्या मुलाचं पहिलं लग्न झालेलं होतं का? हो, पहिलं लग्न झालेलं, पण लॉकडाऊनमध्ये त्याची मेसेज गेली तर परत आली ती। कुठली होती ती? ते औंढा नागनाथ। तर म्हणजे मग का बरं गेली ती? तिचं तिला माहिती आहे, कारण तर आम्हाला समजलं, आम्ही गंजी बोलावित होतो। माझ्याकडे इतर समाजाची मुलगी, आदिवासी समाजाची आज पण आहे, पण ती मुलगी राहिली, तिला 4 मुलं आहे। तर हे मग तुम्ही कधी म्हणजे कसं जमलं होतं का? कोणत्या समाजाची होती ती मुलगी? हे आदिवासी समाजाचीच होती। आदिवासी समाजाची होती। तर मग कसं जमवलं? कोणी जमवलं होतं ते? तुम्हीच जमवलं? पांचाळ नावाचा एक एजंट होता मध्ये नांदेडचा, त्यांनी हे जमवून दिलं होतं। मग त्यांनी काही पैसे वगैरे घेतले का तुमच्याकडून? 1.25 लाख रुपये घेतले त्यांनी। माझ्या घरातलं सोनं नाणं सगळं गायब झालेलं आहे। सोनं नाणं सगळं घेतलं? सगळं घेऊन गेली। आणि मग ती मुलगी पण गेली? किती दिवस राहिली ती तुमच्याकडं? माझ्याकडे तरी 2 महिने राहिली ती। 2 महिने राहिले। तर मग आता ती येत म्हणजे तिचा काही शोध घेतला का तुम्ही? कुठे राहते काय काही? नाही, शोध घेतला आम्ही तिचा, पण तिनं दुसरं लग्न करून टाकलं म्हणून असं ऐकण्यात येते। म्हणजे तुम्हाला तिचा काही पत्ताच नाही? पत्ताच नाही। तर हे बघा काका, असेच खूप लोक आमच्याकडे येतात आणि असंच फसवतात आपल्याला। तुम्हाला असं वाटतंय का आपल्या मुलाचं लग्न होत नाही आहे? तुमच्या मुलाचं पहिलं लग्न झालेलं आहे का? हो, पहिलं झालेलं। तर मग त्याला मुलं वगैरे म्हणजे तीच मुलगी? तीच ना? तर हे असे लोक आमच्याकडे भरपूर येतात, मुलाचं लग्न होत नाही म्हणून सनी 2-2, 3-3 लाख रुपये देतात। आणि ते लोक, एजंट लोक काय करतात, मुली तिकडच्या आदिवासी मुली आणतात, 8 दिवस मुली राहतात, पैसे ते घेतात आणि पळून जातात। तर माझं एवढंच सांगणं आहे सर्वांना की तुम्ही हे 1-1, 1.5-1.5, 2-2 लाख रुपये देतात लोकांना, तर तुम्ही त्यांची चौकशी करा। ते मुलगी कुठली आहे, मुलीचं घरदार बघा, मुलीचे आईवडील बघा, पूर्ण चौकशी करा, नंतर तुम्ही लग्न करा ना। तुम्ही त्यांचं पूर्ण काही चौकशी करत नाही, काही नाही, आणि तुम्ही पैसे देतात आणि मग त्या मुली 8 दिवस राहतात, पळून जातात, तुमचं नुकसान होतं आहे। आणि तुमचा मुलगा म्हणजे जे फ्रेश असतं ते मुलं परत त्याला म्हणजे पहिलं लग्न झालेलं म्हणून आणि नंतर दुसऱ्यांदा लग्न करायचं तर त्याला प्रॉब्लेम येतोच ना। त्याच्यामुळं तुम्ही ना, तर मी मला सर्वांनाच सांगायचं आहे की तुम्ही पूर्ण चौकशी करा। चौकशी केल्याशी कोणालाही पैसे देऊ नका। आणि धन्यवाद। आपलं यूट्यूब चॅनल आहे, तर आपल्याला जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद। आणि एजंट लोकांपासून सावध राहा।